नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात ऊसतोड कामगारांच्या आयुष्याची परवड सांगणारी चित्रकथा पाचाट. पाचाट ही कादंबरी लिहिली आहे परशुराम नागरगोजे यांनी. मला ही कादंबरी आपल्या चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली, यासाठी परशुराम नागरगोजे सरांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो पाचाट आजचा भाग पहिला. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ऐकूया श्रोते हो, परशुराम नागरगोजे लिखित पाचाट. रात्री झालेल्या पावसानं खूप हाहाकार केला. जोरदार वारा आणि पाऊस यामुळे अनेकांचं बरंच नुकसान झालं. काही जणांच्या घरावरचे पत्रे उडून गेले तर काही जणांचे जनावरांचे गोठे भुईसपाट झाले. अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर काही झाडं मुळासकट उपटून पडली. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला होता. विजांचा प्रचंड कडकडाट, ढगांचा गडगडाट, सुसाट वारा आणि त्याबरोबर पाऊस कधी कमी तर कधी जास्त होत होता. उघड्यावर बांधलेल्या जनावरांना पावसानं चांगलं झोडपून काढलेलं होतं. घराच्या पत्र्यावर दगड मारल्यासारखा पावसाचा आवाज येत होता. भेगाळल्या जमिनीच्या भेगा भरून त्यातून पाणी वाहायला लागलं. अनेक दिवसांपासून कोरडा पडलेला ओढा पाण्यानं वाहायला लागला. या अचानक आलेल्या पावसामुळे प्राणीमात्रासह सर्वजण भयभीत झालेले होते. असं वाटत होतं की निसर्गाचा कोप होतोय का काय? त्याचा हा रुद्रावतार सर्वांना भस्म करतोय का काय? हे असे प्रश्नच उभे राहिले होते. 1-1.5 तास अशीच भयानक परिस्थिती राहिली. काही काळानंतर हळूहळू ती पूर्वपदावर आली. उन्हाळ्यामध्ये बराच झाडांचा उन्हाळा झाला होता. कडाक्याच्या उन्हामुळे जी झाडं जगली वाचली होती त्यांना रात्रीच्या पावसानं जीवदान मिळालेलं होतं. शिवारात चोहीकडे जागोजाग पाणी साठलेलं दिसत होतं. इतके दिवस पाखरांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण आज संपली होती. त्यामुळे पाखरं चिवचिवाट करत इकडून तिकडे उड्या मारत होती. पहिल्या पावसानं मातीचा सुगंध वातावरणात दरवळत होता. त्या वासानं मन प्रसन्न आणि प्रफुल्लित झालेलं होतं. शिवारातल्या जवळपास सर्व शेतांची नांगरट झालेली होती. नांगरणीमुळे रानात मोठमोठी ढेकळं निघाली होती. त्यांचा पावसानं गाळ झालेला होता. उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक आली की फुफाटा उडायचा. आज वाऱ्याची झुळूक आली तरी तो आपली जागा सोडत नव्हता. रात्री पाऊस वाजत गाजत आला. त्याला हवा तसा त्यांनी 1-1.5 तास धिंगाणा घातला आणि निघून गेला. पावसामुळे सर्व शिवारात गारवा जाणवत होता. परंतु गंगारामच्या मनात खरं वादळ सुरू झालेलं होतं. त्याला आता येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हा प्रश्न सतावत होता. ज्येष्ठ लागताच पावसानं हजेरी लावली होती. गंगारामच्या वाट्याला 7 एकर जमीन, 1 विहीर, तिच्यावर हिवाळी बागायत, त्यातली 2 एकर जमीन बारडायची. एकंदरीत सर्व काही पावसावरच अवलंबून. पाऊस चांगला झाला तर पिकं चांगली यायची, पण त्यावेळी बाजारभाव घसरायचा. पाऊस कमी झाला की उत्पन्न जेमतेम अशी शेतकऱ्यांची अवस्था. पण याही परिस्थितीला तोंड देऊन शेतकरी दरवर्षी शेत वहिवाटल्याशिवाय राहत नसायचे. गंगाराम विचार करत होता की दरवर्षी रानाच्या नादी लागून काही उपयोग होत नाही. एवढं कष्ट करून पदरात काहीच पडत नाही. त्यापेक्षा यावर्षी रान पडीकच ठेवू, बघू काय होतंय ते. नवरा बायको रोज कोणाकडं रोजानी गेलो तर 400-500 रुपये रोज चालू होईल.
दिवसभर काम करत आपली जनावरं सांभाळून घरी येताना वैरणीचा भारा घेऊन येता येईल. आज रान पेरायचं म्हटलं तर 10-20 हजार पुरायचं नाहीत. आज दातावर हाणायला रुपया नाही, पैशाशिवाय बी भरण कुठून येणार? या दिवसात पैसे तरी कोण देणार मुकादमाशिवाय? 4-8 दिवसावर पोरांच्या शाळा भरत्यान. त्यांना पुस्तकं, वह्या, दप्तर, कापडं घ्यावी लागतील. संसाराचा गाडा चालवायला महिन्याला 5-6 हजार रुपये पुरत नाहीत. आंधळा बाप, आई, 4 लेकरं आणि आम्ही नवरा बायको अशी 8 पोटं कशी जगवायची या रानाच्या जीवावर? रानाच्या नादी लागून उलट 10-20 हजार अजून कर्जात भर पडायची. म्हातारा लय वाईट, ते काय रान पडीक टाकू देणार नाही. बघू, त्यांना विचारून बघू काय म्हणतात ते तरी. वस्तीत रात्रीची जेवणं उरकली होती. लाईट नसल्यामुळे करमणूक म्हणजे TV बंद होता. त्यामुळे लहान थोर मंडळी एकमेकांबरोबर अंगणात गप्पा मारत होती. लहान मुलं आजी आजोबांकडे गोष्ट सांगण्यासाठी हट्ट करत होती. सासूरवाशिणी स्त्रिया खरकटी भांडी घासण्यात मग्न होत्या. हळूच वाऱ्याची झुळूक येत होती आणि अंगाला गार हवेचा स्पर्श करून जात होती. लांब कुठेतरी आकाशात वीज चमकत होती. अण्णा मुलांच्या बरोबर गप्पा मारत होते. गंगारामच्या मनात चाललेला विचार कधी एकदा अण्णाला सांगतो असं झालं होतं. गंगाराम जवळ आलेला लक्षात येताच अण्णा म्हणाले, गंगा, रानात याडा मारायला गेलता का? पाळी घालायसारखं झालंय का? गंगारामनं हळूच दबक्या आवाजात उत्तर दिलं, ढेकळाचा पार गाळ झालाय रानात. जागोजाग पाणी साचलंय. 1-2 दिवस पाऊस नाही आला तर बसन पाळी. मग ब्या भरणाचं कसं करायचं? गंगाराम थोड्या रागानंच म्हणाला, करावं लागण ना काहीतरी. दर वर्षाला काहीतरी करतोयस ना. दरवर्षी या रानापायी कर्ज होतंय. अरे मग काय, जमीन पडीक ठेवायची का? मी तर म्हणतो यंदाचं साल पडीकच ठेवू. खाण्यापुरतं एखादं तुकडं पेरू, बाकीचं पडा नका पडीक. रोजाला गेलं तर 100-500 येतील आणि घर खर्च बघून 2-3 रुपये शिल्लक तरी राहतील. रोजंदारी करून आतापर्यंत कोणी सुधारलेलं दिसलंय का? आज पेरायचं म्हणलं तर 10,000 पुरायचे नाहीत. आता जवळ तर रुपये नाही. मुकादमाकडे जायला तोंड नाही. आणू कुठून पैसे? मग काय करायचं म्हणतोस? काय नाही, यंदाचं साल पडीक टाकू. होऊ द्या, काय व्हायचं ते, टाकू पडीक. अरे पडीक टाकून बागत असते का? येडं वाकडं पेरलं तर घरात धान्याचा पासा खोंगा येईल. नाही पेरून लेकराला कोणाच्या तोंडाकडे बघायला होतो. चट पैशाचं कसं बी होत असतं. काय व्हायचंय? डोक्यात कुठले अवदसा शिरले. आज तुला पेरायला परवडा ना, उद्या म्हणशील रान ठेवून परवडा ना. मग टाक रान विकून आणि बस काय आमचा 100-500 रुपये कमवत. अरे माझं डोळं गेलं कपारीत, नाही तर तुझ्या कशाला हातापाय पडायची येळ आली असती. अरे मी नीट असतो तर तुला रानातलं काय बी बघू दिलं नसतं. शाळा शिकला असता तर कशाला हे दिस आला असतं. शाळा शिकायच्या टायमाला गांडरल्यावानी केलंस आणि हे दिवस आणलंस. तुझ्या बरोबरीची पोरं साहेब झाली आणि तुझ्याच मस्तीनं तू घेतलास हातात क्वायता. मी जरी क्वायता घेतला तरी तुम्हाला काय कमी पडू दिलेलं नाही. अरे मी कुठं म्हणतोय तसं. धीर धरावा लागतोय. कुठल्याही कामाला धीर सोडून चालत नसते. काळी आय आहे ती, तिची सेवा वाया नाही जात. कवान कवा ती पावत असते. बघ तुझ्या ब्यातानं पेर नाही तर पडीक ठेव.
आमच्या गावऱ्या गेल्या मसनात, आता आम्ही काय सांगावं तुला. अण्णांनी गंगारामची चांगली कान उघडणी केली. त्या बडबडीमुळे शेत पडीक ठेवायचा विचार गंगारामच्या मनातनं केव्हाच निघून गेला. रान पेरावं लागणार होतं, पण पुढे काय करावं त्याला समजत नव्हतं. गंगाराम बाजेवर पडल्या पडल्या विचार करत होता. बाप म्हणतोय ते बी खरंच होतं. शाळा शिकायच्या टायमाला अंगात मस्ती. बापानं काही दिवस कारखाना केला. 6 महिने कारखान्याची शाळा आणि 6 महिने गावाकडची शाळा. कारखान्याची शाळा खूप मोठी. त्या शाळेत बागायतदाराच्या मुलाचं चालणं बोलणं कपडा लागता सर्व काही चांगलं असायचं. त्या उलट आम्हा गाडीवाणाच्या मुलांचं असायचं. तिथली मुलं आम्हाला नगरी म्हणून हिणवायची. त्यामुळे शाळेत जाऊ वाटत नसायचं. आणि इकडं गावाकडच्या शाळेला तर चवच नाही. आपल्या शिक्षणाचे हाल झाले ते मुलांचे होऊ द्यायचे नाहीत. पोरांना मात्र शिक्षणापासून वंचित नाही ठेवायचं. माझी मुलं मोठी अधिकारी झाली पाहिजेत. बापानं माझ्यासाठी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न माझ्या पोरांकडनं मी पूर्ण करीन. माझ्यासारखं 2-5 रुपयासाठी कोणापुढं नाक घासायची येळ त्यांच्यावर येऊ द्यायची नाही. कवा कवा तर आपलीच आपल्याला चीड येते. काय हे जीणं, काय या जीवनाला अर्थ आहे. जवळून कोणी गेलं तर ओळखसुद्धा देत नाही. पैसा असला तर कोणाला बी किंमत आहे. चला विचार करून काय होणार आहे. सकाळी उठलं का परत नाक घासत जावं लागन मुकादामाकडं. तो तरी काय फुकट पैसे देतो का. पण काय करणार. आडला हरी गाढवाचे पाय धरी. असा विचार करत असताना त्याचा डोळा लागला. पहाटे गार वारा सुटला. त्या गार हवेनं गंगाराम जागा झाला. अंगावरची घोंगडी बाजूला सारून अंथरुणावर उठून बसला. जाग्यावर आळुके पिळुके देत असताना त्याला काय वाटलं काय माहिती. जागेवर उठून त्यांनी तोंडावर पाणी मारलं. हवेत गारवा होता म्हणून बाजेवर पडलेली घोंगडी अंगावर घेतली आणि तडक रानाकडं निघाला. तडा तडा चालत त्यांनी शेत जवळ केलं. सर्व शेतावर त्याने नजर मारली. 2 दिवसांपूर्वी हे रानात पाणी साचलं होतं ते धरणी आईनं केव्हाच गिळून घेतलं होतं. जणू काही गंगारामला धरणी माता तिची मशागत करण्यासाठी खुणवत होती असा रानात फिरताना त्याला भास होत होता. रान पडीक टाकायचा विचार रान पाहून त्याच्या मनातनं केव्हाच निघून गेला. मनातल्या मनात तो विचार करत होता. आज रानाला पाणी घालू, उद्या जाऊ मुकादामाकडं आणि टाकू पेरून सगळं रान. उद्या काय व्हायचंय ते उद्या, जशी परमेश्वराची इच्छा. गंगाराम रानातून येतानाच धडक गोठ्यात गेला. कडब्याच्या 2-4 पेंड्या गंजीतनं उपसल्या. अडकित्त्यात घालून त्या बारीक केल्या. दारात 2 बैल, 1 गाय, वासरू एवढी जनावरं होती. गंगारामनं आधी त्यांच्या शेणघाणी काढल्या आणि मग त्यांच्यापुढे बारीक केलेला कडबा टाकला. बैलांनी बरेच दिवस आराम केल्यामुळे बैल पाख्यावर आली होती. समोर नवखा माणूस दिसला की ती पायानं खळ्या खांदत होती. गंगारामनं त्यांच्या पाठीवरून त्यांच्या डोक्यावरनं हात गोंजारला आणि आंघोळ करण्यासाठी घराकडे निघून गेला. घरासमोर बाईनं 3 दगडाच्या चुलीवर पातेल्यात पाणी तापायला ठेवलं होतं. त्या पाण्यातनं वाफा निघत होत्या. गंगाराम दारात येताच बाईला म्हणाला, बाई मला आंघोळीला पाणी वत. बाईनं तापलेल्या पाण्याची बादली न्हाणीत नेऊन ठेवली. तोपर्यंत कौशल्यानं चुलीवर चहा ठेवला. गंगारामची आंघोळ होताच त्याला चहा दिला. चहा पाणी उरकून रानाला पाळी घालायची गंगाराम तयारी करायला लागला. पाळी घालायचं औत, पेरणीची तिफन. बरेच दिवस गोठ्याच्या वळचणीखाली धूळ खात पडली होती. गंगारामनं त्यांना बाहेर काढलं. त्यांची अवस्था पाहून त्यांनी दुरुस्ती करण्यासाठी सुताराकडे आणलं.
सुतार अवतांची अवस्था पाहून म्हणाला, गंग्या, अरे ह्याला आता चुलीत घालायची येळ आली का? कवर याला सांधू? एवढं पैसे कमवतो, घालतो कुठं? गंगाराम म्हणाला, कशाचं पैसं आणि कशाचं काय? कशी तरी मरणाला रात आडवी घालायची. एवढी येळ कर यालाच नीट. बघू पीक पाणी झाल्यावर घेऊ नवी. असं म्हणतात सुतारानं अवताचं फण नीट करायला सुरुवात केली. सकाळच्या 11 वाजल्या अवतं नीट व्हायला. ते अवत खांद्यावर घेऊन गंगाराम घरी आला. गंगारामनं आज रानाला पाळी घालायचं मनोमन ठरवलं होतं. त्यामुळे बैलांच्या खेळ्या, सापट्या, कासरे, शिवळाट, औत आणि पाळी घालण्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं बैलगाडीत भरून टाकलं. एवढ्यात कौशल्या बाहेर आली आणि म्हणाली, रान पडीक टाकायचं होतं ना, मग कुठं निघाले एवढं चंबोगाबळं घेऊन? माया बापाचा दिवस घालाय चाललोय. गंगाराम उद्गारला. त्याने दावणीला बांधलेली बैलं सोडली, बैलगाडीला जुंपली. दोन्ही बैलांचे कासरे बैलगाडीत टाकले आणि तो गाडीत बसणार तेवढ्यात कौशल्या म्हणाली, नाही दिवस घालायला चालले, पण कुठल्या रानात घालायचंय ते सांगून जा, म्हणजे बापाच्या दिवसाला भाकर तुकडा आणायला. कौशे लय तोंड सुटलंय तो, चवारात ये मागून. गंगाराम फणकारला. त्याने बैलाच्या पाठीवर थाप मारली तशी बैल रान जवळ करायला लागली. झाडाखाली बैलगाडी सोडून गंगारामनं गाडीतनं औत, शिवळाट, यटान आणि रुमणं खाली घेतलं. ज्या ठिकाणावरनं पाळी घालायला सुरुवात करायची होती तिथे औत खांद्यावर घेऊन गेला. औत खाली ठेवून राहिलेलं सगळं साहित्य आणलं. दांडीच्या मधोमध शिवळाट ठेवून त्यांनी ते यटानानं आवळलं आणि रानाला पाळी घालण्यासाठी बैल अवताला जुंपली. बरेच दिवस एका ठिकाणी बांधून असलेल्या बैलांना आज चांगला जोर चढला होता. त्यांचा आज पाय जमिनीवर टेकत नव्हता. त्यांना आवरता आवरता गंगारामची दमछाक होत होती. रानाला जसजशी पाळी बसत होती तसतसं रान पुरणाच्या पोळीवाने मौशार काळभोर दिसत होतं. कौशल्या तासाभरात पाठीमागनं भाकरी घेऊन रानात आली. आल्या आल्या तिने भाकरीची पाटी एका झाडाखाली ठेवली आणि पाळी घातलेल्या रानात काश्या निघाल्या होत्या त्या गोळा करून बांधावर नेऊन टाकत होती. रान निर्मळ दिसायला लागलं होतं. त्या निर्मळ झालेल्या रानावरनं नजर हलत नव्हती. 1-2 दिवसात गंगारामनं सर्व रानाला पाळी घालून रानाची पूर्ण मशागत केली. एकदा पाऊस पडला की लगेच पेरायला सुरुवात करायची. 2 दिवस रानात गंगारामचा बैलांमागे पळून पळून तोंडातनं फेस पडायची पाळी आली होती. तो शेतातनं घरी आला की गपचिप पडत होता. कौशल्या तिन्ही सांजेला स्वयंपाक करत होती. अण्णा अंगणात बसून रामराम करत होते. गंगाराम दिवसभर थकून गेल्यामुळे धान्याच्या पोत्याला पाठ लावून बसला होता. पोटात 2 घास टाकून केव्हा एकदा जमिनीवर आडवं होतोय असं त्याला झालं होतं. गंगाराम म्हणाला, कौशे झाली का भाकर? हा झाली की. बोलवा सगळ्यांना. त्या घाबड्याला म्हणाव त्या टीव्हीचा आवाज कमी कर. अरे काय सगळ्या गावाला ऐकवतो काय? वाचायला सांगितलं की उठतेत आणि टीव्ही पुढे जाऊन बसतेत. त्या टीव्हीचा जाळ करायचा आहे म्हणजे सगळ्यांना उद्योग सुधारते. असं कौशल्या म्हणताच बाईनं कौशल्याकडे भिंगाच्या चष्म्यातनं तिरक्या नजरेनं पाहिलं. मुलं मालिकेत दंग असलेली बघून कौशल्यानं पुन्हा एकदा आवाज दिला, आता चला की गिळायला. काय ऐकायला येईना काय तुम्हाला? आई रागावलेली बघून टीव्ही समोर बसलेली मुलं उठून ताटावर येऊन बसली. राधा मात्र टीव्ही पाहण्यात चांगली दंग झाली होती. कौशल्यानं रागानं राधाला हाताला धरून ताटापर्यंत ओढत आणलं. ते दृश्य पाहून बाई मधी बोलल्याशिवाय राहिली नाही. ती म्हणाली, कमून लेकराला खंदुशवानी करती ग? उग त्या लेकराला सारखं धारकी धरलंय. कवा त्या लेकराला 2 शब्द आहेत का नीट? सारखं त्या लेकराला वस खावं नाही तर खेकसाव. कौशल्या म्हणाली, हा ना, ती माझ्या सवतीची आहे ती म्हणून तसं करते मी.
असून दे बाय तुझ्या सवतीची, नाही तर तुझी असू, मला काय करायचं आहे? नाही काय करायचं नाही आहे, पण मधी बोलल्याशिवाय राहायचं बी नाही आहे. काय मध्ये बोलली ग मी? त्या लेकराला ठेवलंय ना लाडावून. थोडं काय बोलायला गेलं की लगेच माणसाला गप्प बसवायचं. ऐकतेत का कुणाच्या बापाचं ती? बापाची तर वाचा बसली त्या लेकरांना खावळायला. दोघींची बडबड ऐकून गंगारामनं कौशल्याला 2 शिव्या हसडल्या आणि पोटात भर टाकायला सुरुवात केली. चंद्राच्या प्रकाशानं अंगण उन्हासारखं चमकत होतं. आकाशात टिप्पूर चांदणं दिसत होतं. जेवण उरकून अण्णा आणि गंगाराम अंगणात गप्पा मारत बसले. काय पेरायचं काय नाही यावर ते चर्चा करायला लागले. अण्णा म्हणाले, उद्या टिफन धरता येईन का? एखादा पाऊस लागन. बी भरण्यासाठी मुकादम पैसे देतोय का नाही कुणाला माहिती. देईन ना देईन, कमवून नाही द्यायचा. त्याला काय गरज नाही का गाड्यांची? तुझ्याकडं बी भरणापुरता असते ना पैसे. होते त्या पैशाचा बाबूच्या लग्नात तयार केला म्या. त्याला खर्च झाला आहे. 2 महिने झालं घरातलं सगळं याम बसून खाते. बैलाची पेंड, बाजारात, दुखणं भाणं सगळं सांभाळावं लागते. घरात रुपये यायला जागा नाही आणि कसं शिल्लक राहतील पैसं? जा सकाळी मुकादमाकडं, काय म्हणतोय ते बघ. नाही दिलं तर काही जगवस पडले काय? असं म्हणून दोघेही अंथरुणाकडे वळाले. अंथरुणावर पडल्यावर गंगारामच्या मनात विचार यायला लागले. आपल्या भागाचं लय अवघड आहे. सगळं पावसावर अवलंबून. शेती आणि दूध सोडलं तर पैसे कमवण्यासाठी दुसरं साधनच नाही. त्यामुळं तरुण वर्ग ऊसतोड, हमाली, वाहन चालक अशा उद्योगात पडतो आणि संसाराला हातभार लावतो. बागायती भागात मोठमोठ्या नद्या 12 महिने ओसंडून वाहतात. पाणी असल्यामुळं हवी ती पिकं त्यांना पिकवता येतात. ते शेतकरी शेतासाठी मुबलक पैसे खर्च करतात आणि पीक बी जोरात आणतात. आमच्याकडं पाणी नाही आणि पैसा बी नाही. शेतात जसं मागं तसं पोरांच्या शिक्षणात बी मागच. त्या भागात शिक्षणाच्या भरपूर सुविधा. पोरांना जे काही लागतंय ते देण्यासाठी हवा तेवढा पैसा. त्यामुळं त्यांची पोरं मोठमोठ्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करतात. शेतीचं आणि नोकरीचं उत्पन्न असल्यामुळं जवळपास सर्वांच्याच बंगल्यापुढं 4 चाकी गाड्या लागलेल्या दिसतात. जणू काय त्यांच्या घरीच लक्ष्मी पाणी भरती. माझ्या भागाला कोणी वालीच नाही. ना धरण ना पाटबंधार. कुठून येणार पाणी आणि कशी शेतं होणार हिरवीगार? विकासापासनं आम्ही किती वंचित आहे. विकास नाही, शिक्षण नाही, त्यामुळं समाजात किंमत बी नाही. आता फक्त शिक्षणानंच परिस्थिती सुधरेल एवढीच आशा शिल्लक आहे. त्या शिक्षणाची तर किती हेळसांड. कारखान्याला ऊस तोडायला 6 महिने गेलं का मुलांच्या शिक्षणाची परवडच. मग त्यामुळं निम्मी अर्धी पोरं शाळा सोडून देतात. थोडीफार शिकायचा प्रयत्न करतात. ती 6 महिने गावी 6 महिने कारखान्यावर शिकतात. त्यांचं मन धड इकडं ना तिकडं. आणि मग कसा व्हायचा आमचा विकास? कसा सुटायचा आमच्या हातातला क्वायता? काहीतरी पहिल्या जन्माचं पापच म्हणायचं. तवाच तर कोरडवाहू भागात जन्म मिळालाय. पाऊस चांगला झाल्यामुळे काळ्या आईने हिरवा शालू नेसायला सुरुवात केली होती. शिवारातल्या शेतांच्या मेहनती झाल्या होत्या. आता गावात एकच विषय चालू होता, काय पेरायचं, कुठल्या कंपनीचं बी चांगलं आहे, खत कुठलं पेरायचं, कुणाच्या दुकानात बी चांगलं आहे, पैशा पाण्याची काय तरतूद, कुणी उसनं देतं आहे का, अशी सर्व शिवारात चर्चा चालू होती. अर्थात हे सर्व प्रश्न गंगाराम समोर उभे राहिलेच होते आणि ते सोडवण्यासाठी गंगाराम मुकादमाकडे जायच्या तयारीत होता. श्रोते हो, हा होता परशुराम नागरगोजे लिखित 5 आट या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या
तोपर्यंत नमस्कार मित्र हो. पण तत्पूर्वी तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. भाग कसा वाटला हे मला कळण्यासाठी आणि परशुराम नागरगोजे सरांच्या लक्षात येण्यासाठी कमेंट मात्र जरूर करा. भेटूयात उद्या पुन्हा दुसऱ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.